तर चला गेम ऑन करायची आहे. इथे आपण बघतोय मॅच आपल्याला पाहायला भेटतोय घिसर स्वयं. तर नॉन स्ट्रायकरला आपल्याला राहुल पाहायला भेटतोय. टीम पिशुलीची आघाडीची जोडी रवी रवी गायकर यांना आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क मध्ये सिनियर आहेत. जी जबाबदारी घेतली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांचा खेळ जरा फास्ट खेळायचा आहे. बेल आपली काउंटिंग केली जाईल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके फेकायचे आहेत. लक्ष असू द्या टीम घेसर इथे क्षेत्ररक्षण करतो. आपल्याला 20 मिनिटं दिली गेले 4 षटके फेकण्यासाठी. ही 4 षटके आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. रवी गोलंदाजी करतायत. रडाम फिरकीपट्टी दिसत आहेत. मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. नक्कीच जर आपला खेळाडू शॉट असेल तर एकच क्षेत्ररक्षण सीमारेषेला ठेवू शकतात. त्यांनी देखील त्या धाडस घेतलाय. तरी देखील त्यांनी गोलंदाजी करण्याचं येते निर्णय घेतला. कारण आपण प्रथम फलंदाजी करू शकत होतो जोपर्यंत आपला हा एखादा खेळाडू होऊ शकतो. हेच ग्रामीण क्रिकेट आहे जिथे नाणेफेकी जिंकली ना की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय करण्याचं कारण देव जाणो. मात्र इथे पहिला चेंडू हा चेंडू घरंगळत चाललाय जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचं कोडिशन आहे. मिड विकेटला पुढे सरकलाय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेने इथे धावपळक स्वतः बरोबर संघाचं खोळे करत असताना फलंदाज स्वयंच्या बॅटनं डाव्या हाताचा खेळाडू आहे जिथे रवी गोलंदाजी करतायत. रवी तयार आहेत. फुल टॉस होता. जागा बनवली स्वतःसाठी. ऑन साईडला शॉट चांगला आहे. देऊन जाणार इथे धाबा. नो बॉल. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल इथे. तर आमचे तिसरे पंच इथे भानुदास चेक करतील. चौकार आहे की षटकार. पंच षटकार आहे. चांगला फटका आहे स्वयंचा. नो बॉल. 3च्या पंचांचा निर्णय येतो इथे. नो बॉल. इथे मात्र झाली आहे सुरुवात. इथे आघात झालोय. षटकार याल आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट म्हणतात. उघडा डोले आणि पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिट. बॅटचा कडा घेऊन मागे इथे डायरेक्ट हिट न फलंदाजाला कदाचित परतावं लागलं असतं. मात्र इथे असं काही घडत नाहीये. तो इथे सिंगल मात्र कमबॅक केलंय. रवीनं कमबॅक करावं लागेल. रवीने कमबॅक केलंय. या षटकामध्ये षटकार आल्यानंतर स्वतःवरचं संयम त्याने आत्मविश्वास दाखवला की इथनं चेंडू चांगला फेकला. जिथे आली आहे सिंगल. धावपैकी आपण धावांचा विचार केला तर एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 10 धावा डबल डिजिट मध्ये. रवी डाव्या हाताच्या खेळाडूला जोडलेला मिस्टिक सोक झेलची शक्यता. वाडा कॅच. काय झेल स्वीकारला. इथे मात्र पहिला धक्का. पहिला फलंदाज इथे गोल्डन डकचा शिकार होतोय. राहुल इथे मैदानाच्या बाहेर लागलेला पहिला धक्का टीम पिसवलीला. नवीन फलंदाज येतो मैदानावरती संजय. पुराणी चाबल खऱ्या अर्थाने पिसिवली टीमचं परिचय आहे. संजय भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतायत आणि टीम पिसिवली हा सर्वात महत्वाचा खेळाडू. 1 डाऊन साइड खेळपट्टीवरती येतो संजय. मात्र इथे संजयला स्वतः संजय आलाय खेळपट्टीवरती. या सेनेचा सेनापती टीम पिसवलीचा. तिथे गोलंदाज रवी तयार आहेत. शॉर्ट पिच बॅकफुटला खेळत आणि संजयचा इथे फटका फसलाय. परतावा लागेल संजयला देखील. लागलेला हा लगातारचा दुसरा धक्का. संजय मैदानाच्या बाहेर. टीमचा कर्णधार आहे ऍज अ कॅप्टन. मात्र या सर्वात अनुभवी खेळाडू होता संजय. बॅकफुटला खेळायचे होते. बॅकफुट पॉइंटच्या वरने गेलो होतो एक्झॅक्ट आणि चेंडू मात्र शॉर्टच्या कबच्या मधोमध तिचे क्षेत्ररक्षक होता. अगदी त्याच्या गोदीत गेलाय चेंडू आणि संजय देखील गोल्डन डकचा शिकार होतोय.
हा दुसरा खेळाडू गारद झालाय. धावपैकी धावा असताना आपण बघतोय 10 या धावसंख्येवर लागलेला हा दुसरा धक्का. चला साहिल मैदानामध्ये येतोय ॲज कॅप्टन. ते फलंदाज बाद झाल्यात. विकेट हॅट्रिक वरती असेल गोलंदाज रवी. तो आपण साहिल समोर खेळताय नो मॅन्सला. पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याला चेंडू जातो यावेळेस लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर येतो. इथे चौकार. काय फटका होता जबरदस्त. मागे मात्र थोडीशी बेट खेळ चेंडूला येऊन दिला आपल्यापर्यंत आणि शेवटच्या मुवमेंटला खेळून काढल्या ऑफ साइड मध्ये. मिड ऑफच्या भरून ठोकलेला हात चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ते पहिल्या षटकातील. बागपुटला उशिरा खेळायचा तो पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि संपला इथे हा पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटका अखेरीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 14 धावा गडी बाद झाल्यात. 2 बाद 14 वरती 2. हा 5 मिनिटाच्या एवढी संपलेली टीम घे सर. आपल्याला 20 मिनिटात षटके कंप्लीट करायचे आहेत. षटके कंप्लीट 20 मिनिटात झाली नाही तर आपल्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. एखाद्या खेळाडूला फलंदाजी करत असलेल्या टीमला दुखापत झाली तर ती गोष्ट वेगळी. मात्र जर तुम्ही 20 मिनिटात 4 षटके फेकले नाही तर टीमला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या. हे परिणाम असतो. आपण सांघिक एकत्रित ज्यावेळेस आपण घरने निघतो ना त्यावेळेस आपली काउंटिंग करायला हवी. आपण किती जण आहोत खेळण्यासाठी. निदान 11 खेळाडू असणं अनिवार्य असतो. हा बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये 10 खेळाडू घेऊन खेळ की पॅनलाइज केलं जातो. मात्र इथे ऑर्गनाइज टीम चांगली आहे. पहा 20 मिनिटे आपण त्यांना दिलेली आहेत. 20 मिनिटांमध्ये त्यांना 4 षटके कंप्लीट करायची आहेत. अन्यथा पॅनिटीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज ह्यावेळेस मात्र ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतो. इथनं एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत ठोकलाय जो स्वयं चांगली फलंदाजी करतो खेळपट्टीवरती. मात्र इथे दुसऱ्या बाजूला त्याला प्रतिसाद देतोय साहिल ज्याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता ॲज अ कॅप्टन टीमच्या सेनापती. ते गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. गोलंदाज वाडा बॉल पडल्यानंतर थोडीशी गती वाढली चेंडूला. डॉट बॉल एक डॉट बॉल दिलासा देऊन जाईल टीम घेसरला. मात्र हेच करावं लागेल इथनं कार्य. कारण एका बाजूने आपण गोलंदाजी टीमचा विचार केला तर गोलंदाजी टीम फलंदाजी चांगली पाहायला मिळतो. कारण क्लास आतापर्यंत फलंदाजाने दाखवलेत. ऑफच्या दिशेने एक चौकार आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर ऑनसाईडमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला भेटला. ऑनसाईडला जागा बनवून खेळायचा प्रयत्न. इथे चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी करतोय ते गोलंदाज चेतन. लगातारचा दुसरा चेंडू बीट झालाय फलंदाजी करत असताना फलंदाज साहिल ज्याने पहिल्या चेंडूवरती ठोकला होता चौकार. त्या साहिलला म्हटलं 2 चेंडू बीट करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज चेतनला. चेतन बोध विकेट तयार आहेत पॅव्हलियन एंड कडून. दरम्यातील चेंडू बॅकफुटला पुन्हा उशिरा आहे खेळले. खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा आणि फलंदाज पुन्हा एकदा पटलात अडचणीत. लेग बाईटच्या रूपात आलेली आणखी धावफलक 1 ने पुढे सरकेल. 20 धाबा. हे षटक भरपूर चांगलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना आपण बघतोय गोलंदाज चेतनला. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या एकंदरीत 14. आतापर्यंत या षटकात धावा येतात त्या 6. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला फटका. जे क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला फलंदाजांनी आणि इथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. संपला इथे 2 षटकांचा खेळ. 2 षटकां अखेरीस आपल्याला धावा पाहायला मिळतात. 22 धाबा तिथे गडी बाद झाल्या 2.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अभय अभय उसे नहीं कोई सा भी डर हा एक मात्र आपल्याला नक्कीच जय श्रीराम गर्भ से कहो हम हिंदू है आणि आपल्या परिसरात कल्याण डोंबिवली अभय तयार आहे साहिल साइड दरम्यान त्याची लेफ्ट आर्म हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक पुढे सरकल्यात लॉंग ऑफ चेन टिपलाय इथे झेल संपलाय साहिलचा इथे खेळ परतावा लागेल साईडला डगआउटला साहिल बाद धावपलकी आपण धाबांचा विचार केलाय तर धाबा आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 22 धावसंख्येवर लागलेला हा तिसरा धक्का फलंदाजी करत असताना कारण मागील मॅच मध्ये आपण उच्चांक बघितले धावांचं तिथे 58 धावा ठोकल्या होत्या प्रथम फलंदाजी करत नारिवली आणि त्या धाबा डिफेन्सही केल्या रोखल्या गेल्या त्या धाबा आणि असं वाटत होतं एक समयाला की जिथनं पहिल्या चिरोती षटकार आला होता 6 मध्ये 25 ची गरज होती क्रिकेट आहे निश्चित नाहीये बनलेल्या धाबा पाहावं लागेल या दरम्यान फलंदाज बाद बॅटचा कडा घेऊन यष्टीरक्षकांनी कोणतीही चुकी नाहीये ते टिपलाय चेल बॅक टू बॅक दुसरा धक्का गोलंदाज असेल यावेळी मात्र अभय असेल हॅट्रिक वरती 4 दिवसातील हॅट्रिक संपादित करणार का अभय येणारा चेंडू असेल हॅट्रिक बॉल अभयसाठी 2 चेंडू 2 सफलता नवीन फलंदाज पुन्हा एकदा साहिल 1 साहिल 2 आमचे कुणाल मात्रे ओम साई लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो फुलटॉस जागा बनवली ऑन साईडला फटका चांगला आहे दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकतात मात्र त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला बॉन्डलाच्या बाहेर चौकार खराब चेंडू होता जिथे हा गोलंदाज अभय होता हॅट्रिक वरती मात्र इथे आलाय चौकार कारण या षटकामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं होतं कारण 22 वरती धावबळ थांबला होता तो एका झटक्यात पुढे सरकलाय 26 वरती तयार आहे हा चेंडू पडल्यानंतर पाहावं लागेल आपल्याला एसटी मागे गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार दॅट इज वाईड बॉल अंपायर बाहेर येतात त्यावेळेस सागर पाटील आणि दर्शवतात हा खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा इथे नक्कीच लागतील लक्ष द्या वाईट बॉल आहे एक डाव्या हाताचा खेळाडू स्वयं चांगला खेळतोय बराचसा वेळ खेळपट्टीवर थांबल्यानंतर स्वयंचं आत्मविश्वास जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती वाढली आहे मग तो स्वयं ठोकणार का मोठा फटका वेट केली जागा बनवली स्वतःसाठी ऑन साईडला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय हो तिसरा ऍक्शन तिसऱ्या मोमेंटला इथे झेल टिपलाय फलंदाज झालाय बाद स्वयं भरपूर चांगली फलंदाजी करत होता तो स्वयं मात्र या तिसऱ्या षटकामध्ये डगआउटच्या रस्त्याला स्वयं आउट 16 धावांचं योगदान त्यांनी टीमला दिलंय चांगली खेळी केली आहे अनुराध नवीन खेळाडू मैदानावरती हा जो आपण हल्ला बोलतो जय श्रीराम कारण कल्याण डोंबिवली परिसरात नाही ते एक वारकरी संप्रदायाचा उचाटणे हायस्कूल इथे खूप मोठा भव्य दिव्य असा हा आंतरराष्ट्रीय म्हणता येईल त्याला कारण तमाम एवढा मोठा सप्ताह आपल्या परिसरात होतो ही अभिमानास्पद गोष्ट आहे वारकरी संप्रदायाचा आहे 2 जानेवारी ते 8 जानेवारी अवधी आहे या सप्त्याची जसे आपण क्रिकेट खेळतो तसे या सप्त्यामध्ये देखील सामील व्हायचं आहे कारण असा सप्ताह परत आपल्या इथे होईल ही मात्र शंका आणि शेवटचा निर्णायक चेंडू शिल्लक आहे जिथे गोलंदाजी करतोय अभय हा चेंडू पाहावं लागेल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे दॅट इज वाईड बॉल 29 धाबा 40 धाबाने देखील संघर्ष केला जाऊ शकतो या खेळपट्टीवरती जर इथे बघितल्यात आतापर्यंत 29 धाबा गडी बाद झाल्यात ते 3 हा चेंडू पुढे येऊन हा फटका इथे फसलाय पुन्हा एकदा टिपला इथे झेल संपलाय फलंदाजाचा खेळ लागलेला हा चौथा धक्का
नेक्स्ट बॅट्समन महेश माळी मैदानावरती. इनायत क्रमांक 8 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानावरती. मात्र इथे निर्णायक 6 चेंडूचा शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये आपल्याला नक्कीच हाणामारी पाहायला भेटेल. जिथे धावा बनल्यात पहिल्या 3 मध्ये 29 धावा. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे महत्त्वाचं असेल, कारण इथनं धावा ज्या बनतील त्या बनवण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागतो. मागील मॅच मध्ये आपण बघितल्या धावा रोखल्या गेल्या. धावा जरी जास्त होत्या तरी मात्र पडसर पाहायला मिळाली होती. दुसऱ्या इनिंग मध्ये टीम उतरशिवची जिथे गोलंदाजी करताना पवार आला त्या पवारने मात्र कमबॅक केला. ते तिसरं षटक भरपूर महत्त्वाचं होतं. त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 5. त्या सामन्याचं नितेश गोलंदाजी करतोय इथे अंतिम षटकामध्ये. हा चेंडू ऑन साईडला फटका प्रॉपर आहे की मिस लाईन पाहावं लागेल. वाट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणता येईल. बॅट्समन आउट. इथे मात्र फिरकीपट्टू आतापर्यंत 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज टीम गेसर मध्ये. हा चांगली गोलंदाजी चेंडू स्लोप फेकले जातात आणि ते फलंदाजांकडून मिस्टेक होत आहेत आणि एकामागे एक बाद होण्याचा क्रम सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. कारण गेसर टीमला गॅरंटी आहे की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि धावा चेसही करू, कारण त्यांची गोलंदाजी चांगली होतो. फटका इथे चांगला आहे ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक आहेत ज्याने मागील चेंडूवरती एक चांगला झेल टिपला होता. तो फलंदाज फंबल झाली आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो वेट या गोष्टीचा विचार करावा लागतो क्रिकेटमध्ये आणि हे विचार केलाय नॉन स्ट्राईक हँडने आणि आपल्या जोडीदार फलंदाजाला इथे थांबवलंय की इथे धाव बनणार नाहीये. 2 धावा आल्यात. आज स्लोबल क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला शांत क्लायमेट पाहायला मिळतो. जवळजवळ विचार केला तर 31 धावा धावपल करते. पण बघतो शेवटच्या षटकाचा जिथे खेळ चालू आहे. हा फटका हवेत क्षेत्ररक्षक पुढे सरकले मात्र चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं. जिथे धावा थांबतील हा काय क्षेत्ररक्षण चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं. जिथे 2 धावा थांबल्यात. शेवटची 3 मिनिटं वाचली आहेत टीम गेसरची जे 20 मिनिटं दिले होते. हा यातनं मग काही सेकंद संपल्यात. या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत अन्यथा टीमला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या. हा चेंडू बॅकफुटला खेळ फटका चांगला आहे. नो मॅन्सला दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूची पिछाडी करतायत मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय चौकार. 37 धावा 40+ धाब्याने संघर्ष नक्कीच होईल यात कोणती शंका नाही. अजूनही चेंडू शिल्लक आहे. ते षटकातील 2 या षटकात एकंदरीत धावा येतात विचार केला तर 8 धावा. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. ते 2 चेंडू आपल्याला पटकन फेकायचे आहेत. 2 मिनिटात 2 चेंडू नक्कीच होतील कृतिक यात कोणती शंका नाही. हा चेंडू फटका फसलाय. इथे बॅट्समन आउट. फलंदाज बाद. फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. निर्णायक चेंडू पहिल्या डावातलं या मॅचच्या. 37 धावा. तसं फायनल डिलिव्हरी दिस इनिंग. शेवटचा बॉल आहे आणि इथे एखादा मोठा टोला आला तर 43 पाहायला मिळतील. डॉट आला तर सेम रिझल्ट. मात्र शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. स्पीडअप करायचा सामना. हा चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेट घरिंगट चालायचे सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल. 2 धावा. 3रीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं. इथे ऑन द स्टिक चेंडूपैकी आली तर फलंदाज धाव बाद होणार आणि इथे धाव बाद सांघिक यश मिळतं. शेवटच्या चेंडूवरती संपला इथे 4 षटकांचा खेळ आणि धाव पाहायला मिळतात त्या
39 धावा आणि 40 धावांचं लक्ष्य. काहीच लक्ष आहे. पहिलं षटक महत्वाचं असेल यावेळेस. मात्र टीम पिसवलीसाठी कारण त्यांच्या धावा कमी बनल्यात. मागील मॅच मध्ये आपण 24 मध्ये 58 बघितल्या होत्या. मात्र इथे 24 मध्ये 39 आणि 40 टार्गेट आहे. जास्त नको वाढू, राहू दे बस. येतो आवाज. मनोज रवी या आघाडीची जोडी मैदानावरती. चाळीस धावांची गरज आहे. मनोज असे स्ट्राईक हँडमध्ये. नॉन स्ट्राईक हँडला आपण फलंदाज बघतोय रवी. मनोज आणि रवी या आघाडीची जोडी. तर वेगवान गोलंदाज ऑफच्या षटकामध्ये अनुराग. टीम पिसिवलीच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. पॉवरचा षटक. तेच पहिला चेंडू अनुरागचा. हा चेंडू ऑन साईडला पडलाय. फटका चांगला आहे. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय. संघर्षाला झाली आहे सुरुवात. इथे आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हल्ला चढवला जातोय. फलंदाज मनोजच्या बॅटने दे दणका पाहायला मिळाला आपल्याला. चौकार. अनुरागचं पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. लक्ष 40 घेऊन उतरली होती टीम घेसर. आघाडीचा फलंदाज मनोजच्या बॅटनं आलाय ते चौकार. रिव्हर्स अटॅक केलाय. काही ते फसलाय. सेकंड स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण आणि जिथे आलाय डॉट बॉल. एक एक डॉट बॉल तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार आहे अनुराग. आणि तो अनुरागला तेच प्रयत्न करावे लागतील. डॉट बॉल कसे येतील. एखादा विकेट ब्रेक थ्रो असेल कारण येणारे फलंदाजाला नवीन असतो. मग तो खेळपट्टीवरती सेट होणार, खेळणार. मात्र धावा तुमच्याकडे कमी आहेत. त्या अनुषंगाने जसे किती डॉट बॉल येतील ते महत्वाचे आहेत. हा चेंडू बॉडीवरती जाऊन धरला आहे नो मॅन्स मध्ये. इथे मात्र येतोय सिंगल. अनुराग प्रचंड वेग होत आहे चेंडूमध्ये. गती भन्नाट पाहायला मिळाली आपल्याला. इथे आली आहे सिंगल. बाईच लेग रन नाही का.
यस यस डेली ग्रेट. डॉट बॉल. हा चेंडू पायावरती आदरला स्टिकच्या बाहेर होते दर्शवताना एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. इथे हा म्हणताना 2 धावा कंप्लीट. पहा काही गोलंदाजी चांगली एक बायच्या रूपात आलेली हा धावा. नक्कीच्या धावा फलंदाच्या खात्यात जोडल्या जाणार नाहीत. लक्ष 40 असताना जी सुरुवात मिळाली होती त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले. स्वतःला सावरले एका बाजूनं अनुरागने. कंट्रोल दाखवलं आपल्या गोलंदाजीवरती. किती संयम आहे स्वतःवरती सिद्ध करताना अनुराग. दरम्यानचा चेंडू साईडला फंबल झाले. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले. त्यांनी उचललाय चेंडूला फेकलाय. तोपर्यंत धाव मिळेल 1. पॉइंट टू गो. शेवटचा चेंडू. पहा ही मॅच फायटिंग झाली तर 20 मिनिटात तुमच्यासाठी महत्वाची असेल. जर खेळाडू टाइम पास करत असतील तर मग या गोष्टीवरती विचार केला जाईल. आणि जर दोन्ही टीम पास खेळतात तर हा सामना लवकर संपेल यात शंका नाही. हा चेंडू पुढे सरकले डाऊन दी साईडला नो मॅन्स मध्ये. चेंडू फरार होतोय. बॉन्ड लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. अंतिम चेंडूवरती आलाय. चौकारच्या रनरेटने धावा हव्या होत्या. त्या रनरेटने पहिल्या षटकात धावा आल्यात. पहिल्या षटकात एकांतरित धावा येतात. बिनबाद 11 धावा. एक सावधानी रोखठोक सुरुवात दोन्ही खेळाडूंनी केली आहे. येणाऱ्या 18 मध्ये अजूनही बनवायच्या आहेत 29 धावा. तर चला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज महेश. खेळ आपण फास्ट खेळायचा आहे. हा मॅच रंगणार यात शंका नाही. कारण ही खेळपट्टी पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग दोन्ही इनिंगसाठी म्हणजे मॅचच्या दोन्ही डावांसाठी ही सफल खेळपट्टी आहे. कालच्या दिवसामध्ये आम्ही एकतर्फा सामना पाहायला मिळाला. हा चेंडू डान गोल इष्ट उडवस्त होतात लागलेला हा दे धक्का. पहिला खेळाडू इथे बाद झालाय टीम थेसरचा. मनोज मैदानाच्या बाहेर 11 धावसंख्येवरती लागलेला हा पहिला दे धक्का. मनोज बाद झालाय. ते मनोजला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र ब्रेक थ्रो मिळाला आहे. गोलंदाज महेशने. चेतन आलाय. त्या चेतनने मला वाटतं षटकही फेकला होता. ॲज ऑलराऊंडरच्या भूमिकेत 1 डाऊन साठी खेळपट्टी होती. चेतन आलाय टीम खेसरचा. हा खेळाडू बनवायच्या होत्या 18 मध्ये 29 समीकरण बदललाय. पहिल्या चेंडू ती खेळाडू बाद झालाय. आता मात्र 17 मध्ये 29 लक्ष असेल. 17 चेंडू 29 धावा. या बनवण्यासाठी संघर्ष करावे लागेल. भरपूर मेहनत करावी लागेल. अचूक टप्पा अचूक लेंथने गोलंदाजी केली तर मी म्हणेन विजय आपल्यापासून दूर नाहीये टीम पिसवली. मात्र हे कार्य गोलंदाजांना करावं लागेल. फुल टॉस होता ऑन साईडला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सीमारेषेला आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेसाठी हो 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 तिसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट. काय ताळमेल आहे दोघांमध्ये. जशी संधी मिळतो तर संधीचं मात्र सोनं केलंय. जिथे 1 धाव कदाचित व्हायला हवी होती उशिराने क्षेत्ररक्षक तिथे धावा मिळतात. एकांतरित या चेंडूवरती 3. एक धाव टीम पिसवलीसाठी महत्वाची आहे का तुमच्याकडे धावा कमी आहेत. धावा बनवण्यासाठी संघर्ष करण्यास तुम्ही भाग पडा. तशी गोलंदाजी केली तर कदाचित विजय मिळू शकतो. अद्याप सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी ते तयार आहे गोलंदाज मनोज. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे झाली. फंबल झाली आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आणि ही कमेंट आहे या क्षेत्ररक्षकाला. 2 धावा मिळेल ते रोखल्या. आउटफील्ड फास्ट होती तिथे खूप दूरवरून आले. प्रवास दूरवरचा होता खेळाडूसाठी. मात्र चेंडूला थांबवलं आणि लगातारच्या 2 चेंडूवरती 4 धावा येत आहेत आतापर्यंत. ह्या षटकामध्ये धावांचं जे धावा येतात इथे नितांत गरज असेल एखाद्या डॉट बॉलची तर एखाद्या विकेटची. एखादा विकेट आला तर मॅच बदलू शकतो टीम पिसवलीसाठी. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. 100% फुल लाईन आणि फलंदाज झालाय ते बीट. आलाय डॉट बॉल. जे हवं होतं ते पिसवलीला मिळतोय. आतापर्यंत आपण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. त्यापैकी धावांचा विचार केला तर आमचे साथी गुणलेखक आमच्या समवेत जे काळापासून जोडल्यात 16 धावा.
हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती दूरवरनं पुढे सरकले तांदुष्टिक चेंडू पैकी गेली तर फलंदाजाला कदाचित परतावं लागली आणि इथे फंबल झाली. काय कॉलिंग आहे आणि डायरेक्ट हिट. इथे मात्र फलंदाज बाद. लागलेला सांघिक यश मिळालंय टीम पिसवलीला. जे कार्य घडत होतं दोन खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल चाललं होतं ती मात्र इथे पार्टनरशिप तोडली. सांघिक यश का होईना मात्र मिळालंय. फलंदाजाला परतावं लागेल. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती रवी रनआउट झालाय. हो हा विकेट महत्वाचा होता कारण ऑलराऊंड होता. चैतन्य चेंडू लास्ट बॉल 1-2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निर्णायक चेंडू दुसऱ्या षटकाचा. हा चेंडू ऑन साइडला लावून कार्पेट आला चेंडू आणि इथे फंबल झाली आहे. एक मिस्टेक भरपूर मार्क पडतोय टीम पिसवलीला. जिथे एक तिथे 2 धाबा बनवल्यात निमळेन खऱ्या अर्थाने फलंदाजी करत असणार आहे टीम. 1 शॉट 1च धाव असेल. टीम घेसरच्या फलंदाजाने 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकाखेरीज 19 धाबा धावफलकावरती. गरज आहे ती 40 धावांची म्हणजे पहिल्या 12 मध्ये 19 बनल्यात. येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्या आहेत 21. खेळ फास्ट करायचा मित्र. खेळ फास्ट करा दोन्ही टीम. मॅच बॅलन्स मी म्हटलं होती मॅच सहसा पिछली टीम स्वयंला चांगल्या लेंथने चांगल्या अचूक टप्प्याने गोलंदाजी करावी लागेल. स्वयं तयार. हा चेंडू ऑन साइडला बोलले मनगटी बॉलाचा वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा षटकार नितांत गरज होती एखाद्या मोठ्या बैठकीची. सामना आपल्या जवळपास चुकवलाय. फलंदाज चेतनच्या बॅटनं आलेला हा षटकार. मात्र इथनं 1-2 डॉट बॉल पुन्हा मॅच बदलू शकतो. मी म्हटलं गेले ही खेळपट्टी खूप वेगळी आहे. या खेळपट्टीला मंजूर नाहीये कोणत्याही एका टीमला एकतर्फा विजय देणं. तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनत करावं लागेल. हे पटवून देते ही खेळपट्टी. या मॅच मध्ये सध्याच्या घटिकेला गोलंदाज करतोय. हा फुलटॉस बॅटचा कडा. एसटी मागे डॉट बॉल. स्वयंला हेच कार्य करायचंय. हे डॉट बॉल भरपूर महत्वाचे असतील. जे डॉट बॉल आले तर मॅच मध्ये तुमची टीम पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. मॅच मध्ये घुसू शकतो. कदाचित मॅच जिंकू शकतो. स्वयं तयार आहे. दरम्यातील चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा इनकेटर आतमध्ये याला पडल्यानंतर आणि हा येतो डॉट बॉल. लगातारचा दुसरा डॉट बॉल. जिथे षटकार टोकला होता फलंदाजांनी तो फलंदाज झालाय. 2 बॉल डॉट. षटकार जाऊन चांगलं षटक फेकलं स्वयंनं. या षटकात एकंदरीत धावाल्या 8. काय षटक होतं त्याच्यामध्ये आला एक षटकार मध्ये. जिथे 12 मध्ये बनवायचे होते 21. समीकरण बदललाय. आता मात्र 6 मध्ये बनवायच्या आहेत 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. चला वेळ कमी आहे पिसवली टीम मीटिंग नको. आपली वेळ इथे संपत चालली आहे. हा कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवणार. स्वयंवरती दाखवला. जबाबदारी निभावली आहे. येणारे 6 भविष्य गोलंदाजावरती अवलंबून असेल टीम पिसवलीचं. आणि तिथे अगेन्स्ट खेळणारी टीम खेसरचं भविष्य असेल. कोणता असा जो फलंदाज आहे ज्याच्या बॅटने एखादे 1-2 मोठे टोले येतील आणि संपून टाकेल फिनिश करेल या मॅचला. 6 मध्ये 13ची गरज. 5 मिनिटं आहे तिथनं संजय. 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक संपवायचं आहे. हा चेंडू पाहावं लागेल. हा तर मात्र बिनर चेंडू घोषित केला पंचांनी. भरोसा दाखवला होता या खेळाडूवरती. 2+1. हा भरोसा दाखवला होता या खेळाडूवरती. 2+1. हा नो बॉल आहे यात शंका नाहीये. खराब चेंडू फेकलाय. आता मात्र समीकरण बदललं. 6 मध्ये 13ची गरज होती. इथे 6 मध्ये 10ची गरज असेल. फ्री हिट
येणारा चेंडू असेल फ्री हिट. 6 मध्ये 10 ची गरज आहे. पंच इथे नक्कीच गोलंदाजाला असं षटक 6 मध्ये 10 ची गरज आहे. मित्रा भरोसा दाखवला तुझ्यावरती आहे. सुजित पहिला अतिरिक्त आला मात्र इथनं 1-2 डॉट बॉल मॅच बनू शकतो टीम पिसिवली साडी. कमबॅक करावं लागेल सुजित तुला. जरी अतिरिक्त आला तरी मॅच इथनं तुझ्यासाठी दूर नाहीये. संघर्ष करावा लागतो आणि मेहनत गाळल्यानंतर मेहनत केल्यानंतर तुझी जशी घाम गाळला नाही खेळपट्टीवर मग तिथनं विजय मिळेल. मग त्या विजयाचा आस्वादही खूप गोड असेल. सुजित तयार आहे. हा चेंडू चांगला आहे. घरंगळत चाललाय. नोमॅन्स मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकले. चेंडूला थांबवलाय म्हणजे ते 2 धावा थांबतील 2 धावा आणि थांबल्या गेल्या 2 धावा. हा खराब ऑन दी स्टिक फलंदाज बाद चेतन डगआउटला. म्हटलं होतं जो कार्य करू शकतो सुजित, क्षमता आहे सुजित मध्ये. पहिला जरी बिमर फेकला तिथनं मात्र सुजितनं केलंय कमबॅक. मात्र सुजितनं दिलेलं यश. बॉल किती झाला? 2 ना. धावा किती पाहिजे? 4 चेंडू 8 ची गरज. 4 चेंडू 8 ची गरज आहे. मी म्हटलं होतं या खेळपट्टीला अजिबात मंजूर नाहीये. मॅच एकतर्फा. नेक्स्ट मॅच चला संजय. 6 चेंडू मध्ये 13 ची गरज होती. परिवर्तन पाहायला मिळतोय. 4 मध्ये 8 ची गरज आहे. गेला हा खेळ महत्वाचा असेल. स्वतः क्षेत्ररक्षक की गोलंदाज. हो गोलंदाजाने स्वीकारलाय खेळ. संपला गोलंदाजाचा खेळ. डाव्या हाताचा खेळाडू ज्याच्या बॅटनं अहिंसमोर 2 धावा आल्या होत्या तो अक्षय होतो मैदानाच्या बाहेर. 2 मध्ये 6 ची गरज आहे. हा काय गोलंदाजी केली. पहिला बिमर जिथे 3 धावा आल्या होत्या. 6 मध्ये 10 ची गरज असताना खूप चांगलं परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट गोलंदाजी बाय सुजित. या सुजितने मात्र इथे कमबॅक केले. आता मात्र गरज असेल ते येणाऱ्या चेंडू शिल्लक असेल 2 आणि धावांची गरज आहे 6. 2 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे. खूप चांगली. 2 चेंडू 6 ची गरज. जिथे सुजित गोलंदाजी करतो टीम पिसिवली साठी. पुढे सरकलात पाहावं लागेल. दॅट इज वाईड बॉल आणि इथे आलाय खराब चेंडू आणि इथे खराब चेंडू मिळेल एक धाव. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 धावांची गरज. काय मॅच आहे. 2 चेंडू 5 धावा. इथे मात्र सुजित थोडासा प्रेशराईज झालाय. मात्र सुजित वरती भरोसा दाखवताना संजय उलटवास होता. पुढे सरकले होते. स्टेप आउट करून क्षेत्ररक्षक पुढे सरकले. थोडेसे फंबल झाले. जिथे 1 तिथे 2 मिळतील आणि आता मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये नियम आहे. 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हा अंतिम चेंडूवरती अखेर काल पहिल्या फेरीतील दुसरा मॅच आलाय. शेवटच्या चेंडूमध्ये गरज आहे 3 धावांची. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा कंपल्सरी बनवायचे. हे गॉल संचचे योग्य आहे. काही गरज नाहीये टीमला कारण 3 धावा पाहिजेत. जिथे मात्र फंबल झाले तर मात्र बोंबा बोंब होईल. सुजित हा चेंडू शतलोन खेळाचा प्रयत्न केलंय कमबॅक आणि या मॅचचा मला वाटतं शिल्प काय ठरतोय सुजित. जिथे 13 मध्ये 6 मध्ये 13 ची गरज होती आणि धावा डिफेन्स केल्यात सुजितनं. काय चांगली गोलंदाजी आणि मॅच इथे शेवटच्या निर्णायक चेंडूवरती विजय संपादित केले. मी म्हणेन निसटता विजय टीम पिसवलीला मिळाला आहे.